नमस्कार मित्रांनो, विविध माहिती संग्रह चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 मधील पुणे जिल्ह्यातील निकाल पाहणार आहोत. बारामती विधानसभा मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे महायुतीचे उमेदवार व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गड राखला. सलग 8व्यांदा अजित पवार हे बारामतीचे आमदार झाले आहेत. त्यांनी योगेंद्र पवार यांचा 1,899 मतांनी पराभव केला आहे. शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर कटके यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांचा 74,550 एवढ्या विक्रमी मतांनी पराभव केला आहे. आमदार दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर विधानसभा मतदारसंघात 19,000 मतांची आघाडी घेत हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वात आमदार दत्तात्रय भरणे यांनी पुन्हा एकदा इंदापूरवर वर्चस्व राखले आहे. जुन्नर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार माजी आमदार शरद सोनवणे हे तब्बल 6,000 मतांनी विजयी झाले आहेत. विद्यमान आमदार अतुल बेनके यांचा पराभव होऊन ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले, तर महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशील शेरकर यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. भोर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे यांचा 20,108 मतांच्या फरकाने पराभव केला आहे. संपूर्ण राज्यातच महायुतीची लाट असताना खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात मात्र जनतेने परिवर्तन घडवत महाविकास आघाडीतील शिवसेना उभाठा गटाचे उमेदवार बाबाजी काळे तब्बल 51,700 मतांनी दणदणीत विजयी झाले आहेत. खेड तालुक्यात सर्वसामान्य मतदारांमध्ये प्रस्थापित नेत्यांविरुद्ध सुप्त लाट असल्याचे मतदानामधून दिसून आले. बाबाजी काळे यांनी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा पराभव केला आहे. दौंडला आमदार राहुल कुल यांनी सलग तिसऱ्यांदा विजयाची हॅट्रिक केली आहे. आमदार राहुल कुल यांनी 13,906 मतांनी रमेश थोरात यांचा पराभव करत दौंड तालुक्यामध्ये कमळ फुलवले आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांनी 1,523 मतांनी देवदत्त निकम यांचा पराभव केला आहे. पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघात माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी 24,188 मतांची आघाडी घेत काँग्रेसचे संजय जगताप यांना पराभूत केले. भोसरी मतदारसंघात भाजपचे महेश लांडगे यांनी विरोधक अजित गव्हाणे यांच्यावर 63,765 मतांनी विजय मिळवला आहे. मावळ विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आमदार सुनील शेळके यांनी पहिल्या फेरीपासून अखेरच्या फेरीपर्यंत मताधिक्य मिळवले असून तब्बल 1,08,565 मतांनी अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांचा पराभव केला असल्याची माहिती मिळाली. चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपच्या शंकर जगताप यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या राहुल कलाटे यांचा 1,03,000 मतांनी पराभव केला आहे. आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघात महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार अण्णा बनसोडे यांनी 36,664 इतक्या मतांनी सुलक्षणा धर यांचा पराभव केला आहे. धन्यवाद मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.